नमस्कार, मी सतीश मुळे, KTVच्या कोकण वार्तामध्ये आपलं मनापासून स्वागत। पाहूया ठळक घडामोडी। ग्रामीण भागात काम करणाऱ्या आशा वर्कर सैनिकच रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंचल गोयल यांचे प्रतिपादन। शिक्षक बदल्या शासनाच्या निकषानुसारच भाजप महिला मोर्चाच्या सचिव अश्विनी खानविलकर यांची ग्वाही। आणि लांजा तालुक्यातील वाघरड गावी श्री नवलादेवी भवानी शंकर मंदिरामध्ये शिमगोत्सवानिमित्त पार पडले विविध धार्मिक कार्यक्रम। बातम्या विस्ताराने पाहण्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे मां पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास। विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। बातम्या पाहूया विस्ताराने। ग्रामीण भागात काम करणाऱ्या आशा खऱ्या अर्थाने सैनिकच असल्याचे प्रतिपादन रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंचल गोयल यांनी केले आहे। युनिफॉर्म जर कोणी घातली तर आपण सर्वात पहिले आपली आर्मी असते, आर्मी आहे, सेना आहे आपली, नेव्ही आणि आपले एअरफोर्स, त्यांचीच आठवण येते आपल्याला। तुम्ही लोक अशी सेना आहे आणि तुमच्याकडे शस्त्र सुद्धा आहे, बिना शस्त्र नाही आहे तुम्ही। शस्त्र काय तुमच्याकडे? तुमच्या बॅग मध्ये काय काय असते? ORS, आयरन फॉलिक ऍसिड टॅबलेट असते, इम्युनायझेशनच्या सामान असते, लसीकरणाच्या सामान असते, हे सगळं तुमचे शस्त्र आहे। तर तुम्ही सुसज्जित आहे एक सेना म्हणून काम करण्यासाठी। राष्ट्रीय आरोग्य जिल्हा एकात्मिक आरोग्य व जिल्हा परिषद रत्नागिरीतर्फे आयोजित उत्कृष्ट आशा सेविका पुरस्कार वितरण समारंभात त्या बोलत होत्या। दीप प्रज्वलित करून आणि मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी RK बामणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठले, माध्यम अधिकारी रवींद्र रेळेकर, डॉक्टर कोरे आदी उपस्थित होते। प्रास्ताविका डॉक्टर आठले यांनी कार्यक्रमाबाबत माहिती सांगितली। आपल्याला सर्वांना माहिती आहे की आशा कार्यक्रम जो सुरू झालेला आहे, आता मगाशी सांगितल्याप्रमाणे जवळजवळ आपल्याकडे 1254 आशा स्वयंसेविका आज कार्यरत आहेत आणि ह्या कार्यरत आहेत ना सर्व ग्रामीण भागामध्ये कार्यरत आहेत। 1000 लोकसंख्येला 1 याप्रमाणे आपण आशांची नियुक्ती करतो। या आशाच ग्रामीण भागामध्ये आणि त्या ग्रामीण भागातल्या लोकप्रतिनिधींपासून ते अगदी तिथल्या लोकल डॉक्टर एवढी सर्व भूमिका ह्या तिथं बजावत आहेत। म्हणजे अगदी समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंत, शेवटच्या कुटुंबापर्यंत हा ज्यांचा संपर्क झालेला आहे, अशा सर्व आज आपण इथं आलेला आहात। आणि त्याच्यामध्ये ज्या सर्वोत्कृष्ट आशा आहेत, सर्वच आशा सर्वोत्कृष्ट आहेत, परंतु पुरस्कारासाठी ज्या निवड केलेल्या आहेत की ज्या आशांनी जास्तीत जास्त मानधन घेतलं, त्या आशा सर्वोत्कृष्ट पुरस्कार ते करता इथं निवडल्या गेलेल्या आहेत। आणि त्यांना आपण 17-18 जे पुरस्कार आहेत हे आपण जिल्हा स्तरावरचे 2 पुरस्कार, तालुका स्तरावरचे 2 पुरस्कार, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर 1 पुरस्कार, अशा पद्धतीचे पुरस्कार आहेत। आणि शिवाय आपण 2 नाविन्यपूर्ण पुरस्कार देखील या सोहळ्यामध्ये देणार आहे। सर्वोत्कृष्ट आशा तसेच महागायिका ठरलेली साक्षी भेकरे यांच्यासह अनेक आशा कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्रक व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले।
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी RK बामणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मी प्रथम मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम बरोबर येत होतो, त्यावेळेला मी त्यांना पाहिलं आणि एक वेगळा ड्रेस दिसला. म्हटलं मॅडम नेहमीच ड्रेस चांगले घालतात, आज एक अजून छान ड्रेस आहे. इथं आल्यानंतर म्हणजे मोठं आश्चर्य वाटलं की तुमच्या सगळ्यांनी मी मॅडम विचारलं काय म्हणून तुम्ही म्हणजे हे तुमचं आहे की काय. मॅडम म्हणाला की आशा वर्कर्सचं मी अगोदर माहिती घेतली आणि याच्यावरून फार बरं वाटलं. आणि दुसरा एक आहे, आपल्यालाही आवडेल की त्यांच्या मनामध्ये तुमच्याविषयी असणारी जी भावना आहे ती त्यांनी आज त्यांचा जो पेहराव आहे त्याच्यातून त्या तुमच्या बरोबर आहेत हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. असं नेतृत्व अधिकाऱ्यांचं मिळणं आशादायक, त्याला सुद्धा भाग्य लागतं. ते भाग्य आम्हाला आहे असं आपण समजूया. यावेळी आशा वर्कर्सनी नृत्य आविष्कार सादर केला. कार्यक्रमाला मंगेश जंगम, आनंदा चौगुले, प्रवीण डुब्बेवार, अभिजित कांबळे, अमर विचारे यांच्यासह जिल्हाभरातील आशा वर्कर्स उपस्थित होत्या. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षक बदल्यांच्या गेले 6-7 वर्षे चालू असलेल्या घोळाला यावर्षीच्या शासनाच्या आदेशामुळे शिक्षक संघटनेला चांगला चाप बसला असल्याचे भाजप महिला मोर्चाच्या सचिव अश्विनी खानविलकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. बदली GR 2017 ग्रामविकास मंत्रालय महाराष्ट्र शासन यांनी शिक्षक बदलीचा जो GR काढलेला आहे हा पूर्णतः पारदर्शक आणि शिक्षकांच्या नोकरीच्या झालेल्या शैक्षणिक वर्ष, त्यांच्या गरजा या गोष्टींना निकषावर धरून काढलेला आहे. ज्याचं एक उदाहरण जर GRच्या पहिलंच पान गेलं तर आपल्याला दिसतं त्यामध्ये संवर्ग ही पद्धत आहे. संवर्ग 1, संवर्ग 2, 3, 4 प्रत्येक संवर्गामध्ये तशा प्रकारे फिट बसणारा शिक्षक त्याला बदलीचा अधिकार आहे आणि बदलीच्या अधिकारासाठी त्याला 20 शाळांचं ऑप्शन दिलेलं गेलेलं आहे. 20 शाळा कशा निवडायच्या, तो कुठल्या शाळांसाठी पात्र आहे याची कार्यशाळा घेतली गेली होती. 20 शाळा ऑनलाईन भरल्या गेल्या होत्या, कुठलाही त्यामध्ये मानवी हस्तक्षेप नव्हता. NIC पुणे यांना हे काम सोपवलं होतं. त्यांनी फार चोख पद्धतीने कुठल्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय ह्या ऑनलाईन बदली पोर्टलचं काम पूर्ण केलेलं आहे. रत्नागिरीतील शिक्षक संघटनांनी बदल्याबाबत रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षकांनी मागितल्या तेथे बदल्या मिळाल्या नसल्याचे सांगितले. यावर अश्विनी खानविलकर यांनी ही बदल्यांची प्रक्रिया पारदर्शक झाली असून 92% शिक्षक समाधानी असल्याचे सांगितले. ज्याच्यामध्ये प्रत्येक शिक्षकाने आपल्या घरामध्ये बसून लॅपटॉपवर बसून आपण कुठल्या संवर्गात मोडतो याचा विचार करून अभ्यास करून ते फॉर्म्स भरायचे होते. ते भरताना आणि ते भरलेले फॉर्म्स डायरेक्ट NICकडे सबमिट होत होते. त्यानंतर लॉटरी पद्धतीने ज्याप्रमाणे फिरतं त्याप्रमाणे जो शिक्षक ज्या संवर्गामध्ये फिट बसतो आणि त्यांनी जर मागितलेल्या शाळांचा क्रम हा दिलेल्या अनुक्रमानुसार असेल तर 20 शाळांचं ऑप्शन होतं. त्यात तो ज्या शाळेमध्ये फिट बसतोय त्याला ती शाळा मिळण्यापासून कुणीही थांबवू शकत नव्हतं जर तो त्या कॅटेगरीमध्ये बसत असेल तर. आणि ह्या अशाच पद्धतीने जेव्हा वेळ लागली तेव्हा शिक्षकांना वेळही वाढवून देण्यात आला. 2 दिवसाचे 4 दिवस, 4 दिवसांचे 8 दिवस करण्यात आले आणि प्रत्येकाला मुबलक वेळ आणि पूर्ण प्रशिक्षण आणि कल्पना या पोर्टल्स फॉर्म्स भरताना देण्यात आली होती. प्रत्येक शिक्षकाने त्याप्रमाणे भरलीही आणि त्याचाच परिणाम म्हणून 92% शिक्षकांना त्यांच्या मनाप्रमाणे आज दिलेल्या 20 शाळांपैकी 1 शाळा लागली आहे. याचं जिवंत उदाहरण आहे. कुठल्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय, कुठल्याही पैशाच्या देवाणीघेवाणीशिवाय, कुठल्याही शिफारशींशिवाय, कुठल्याही दबावाशिवाय आज हा पूर्णपणे झालेला पारदर्शक बदलीचा जो कार्यक्रम जो पूर्वी महाराष्ट्रात झाला होता, आपलं कोकण एक वंचित राहिलं होतं त्याच्यामुळे. याबाबत शिक्षक संघटनांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अंचल गोयल यांची भेट घेऊन या बदल्यांबाबत नाराजी व्यक्त केली होती. परंतु आता कोणताही बदल होणार नाही. या बदल्या शासनाच्या GR प्रमाणेच झाल्या असल्याचे त्यांनी KTVला सांगितले. आणि सर्व संघटना, सर्व शिक्षकांना याच्याबद्दल एकच विनंती करायची आहे
की ह्या जे पद्धत आत्तापासून शासनाने सुरू केलेली आहे, बाकी जिल्ह्यात 3 वर्षापासून आणि आपल्या जिल्ह्यात पहिल्यांदा झालेली आहे, तर या सिस्टममध्ये काही सुधारणा करण्यासाठी त्यांच्याकडून जर काही प्रस्ताव येणार तर नक्कीच शासन त्याच्यावर विचार केला जाईल. आणि ही सिस्टम नवीन असल्यामुळे बरेच प्रकारची शंका उपस्थित झालेली आहे. आम्ही बरेच ठिकाणी त्याच्या निराकरण करण्याचा प्रयत्नसुद्धा केलेला आहे. त्या संघटनाला सुद्धा हेच विनंती आवाहन आहे की तो शिक्षकांपर्यंत पोहोचावी आणि बिना तथ्य कोणताही गैरसमज शिक्षकांमध्ये करण्याची काही गरज नाही आहे. आणि बस ही प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण झालेली आहे अशा सर्वांना सूचना देण्यात आलेली आहे. याची अंमलबजावणी पुढच्या शैक्षणिक वर्षापासून होईल. दरवर्षी बदल्या झाल्या की शिक्षक संघटना परीक्षेवर बहिष्कार टाकणार, पेपर्स तपासणार नाही आणि शेवटचा मार्ग म्हणजे कोर्टात जाणे असे सुरू होते. त्यामुळे शिक्षण खाते, शिक्षण संस्था अडचणीत यायच्या आणि त्यामुळेच गेली 6-7 वर्षे बदल्यांचा आदेश झालेला नव्हता. परंतु यावेळी प्रशासनाने ऑनलाईन व पारदर्शकपणे बदल्या केल्यामुळे शिक्षक संघटनेला आणि त्यांच्या नेत्यांना चांगली चपराक बसल्याचे दिसून आले आणि शासनाच्या बदल्यांचा हा आदेश बरंच काही सांगून गेला आणि दरवर्षी अशाच पद्धतीचा आदेश निघणार असून शिक्षक संघटनेचे मोठे काम थांबणार असल्याची चर्चा जनतेत सुरू आहे. प्रतिवर्षाप्रमाणे लांजा तालुक्यातील वाघरड गावी श्री नवलादेवी भवानी शंकर मंदिरामध्ये शिमगोत्सवानिमित्त मुख्य देवतांच्या पंचामृत, अभिषेक, महापूजा, लघुरुद्र आदी विविध धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले होते. KTVचे प्रतिनिधी विनायक खानविलकर यांनी दिलेल्या वृत्तानुसार नवलादेवी भक्तांच्या भेटीसाठी बाहेर पडण्यापूर्वी दरवर्षी 3 दिवस येथे विविध धार्मिक कार्यक्रमासोबतच भाविकांसाठी भजन, नमन, कीर्तन तसेच शालेय विद्यार्थ्यांचे कार्यक्रम साजरे केले जातात. गावचे खोत वसंत पथ्याने यांच्या उपस्थितीत राजन पथ्याने व ज्योती पथ्याने यांच्या हस्ते येथे धार्मिक विधी पार पडतात. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी गावचे ग्रामस्थ विजय पथ्याने, सूर्याजी पथ्याने, शंकर गुरव, दीपक कदम, अर्जुन भोबड, बबन कांबळे, रामचंद्र पथ्याने, शशिकांत गुरव, संतोष पथ्याने, सुनील पथ्याने, एकनाथ पाटील आदी ग्रामस्थ विशेष मेहनत घेत असतात. रत्नागिरीतील भाजपचे युवा नेते राजेश उर्फ राजू मयेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राजू मयेकर यांनी आपला वाढदिवस कोणताही मोठा गाजावाजा न करता उद्यमनगर येथील कुष्ठरोग वसाहतीत राहणाऱ्या महिलांना गृहोपयोगी वस्तूंचे वाटप करून वाढदिवस साजरा केला.
राजू मयेकर हे भाजपचे युवा नेते असून ते नेहमीच राजकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात काम करीत असतात. भाजपसह सर्वपक्षीय नेत्यांनी राजू मयेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. ग्रामीण भागात काम करणाऱ्या आशा वर्कर सैनिकच रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंचल गोयल यांचे प्रतिपादन. शिक्षक बदल्या शासनाच्या निकषानुसारच भाजप महिला मोर्चाच्या सचिव अश्विनी खानविलकर यांची ग्वाही. आणि लांजा तालुक्यातील वाघरट गावी श्री नवलादेवी भवानी शंकर मंदिरामध्ये शिमगोत्सवानिमित्त पार पडले विविध धार्मिक कार्यक्रम. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.